महासागर न्यूज. दाही दिशांना पेटल्या चुली आणि सरकार म्हणते गॅसची नाही कमी. सांगा की अंधार नगरी की जनतेच्या डोळ्यात धुळपेक करणारी नवी खेळी. The house should be clear on this. The rush booking pressure in some localities reflected demand distortion, not a production or supply failure. भूक रडते उंबरठ्यावर, पण सत्य बोलल्यास कारवाईचा बडगा थेट पाठीवर. गॅस संपलाय सांगायची चोरी. देशात आली आहे का अघोषित आणीबाणीची बारी. 150 सिलेंडर पहले ही लाइन में लग चुका है. रमजान का महीना है, हम लोग को गैस नहीं रहेगा तो खाना किधर से बनाएंगे. सिलेंडर गए ही 30 तारीख को खत्म हो गया. प्रॉब्लम कोई सॉल्व नहीं कर पा रहा है. बुकिंग कर रहे तो बुकिंग नहीं ले पा रहे. शहरात 25 तर गावात 45 दिवसाची वाट. हक्काच्या इंधनासाठी जनतेनं का खायची लाट. Food supply remains secured. Our daily consumption is about 55 lakh barrels. तुटवडा नाही तर मग हे जाचक निर्बंध कुणासाठी. व्यावसायिकांच्या खिशाला कात्री आणि केवायसीचा नवा फास. महासत्तेच्या पोकळ स्वप्नात सामान्य माणसाचा कोणलाय श्वास. अंदर ओटीपी और जिसका केवाईसी नहीं है वो रिटर्न चला जा रहा है. पहा सरकारी दाव्यांचे उघडे नागडे वास्तव्य फक्त महासागर न्यूजवर. बोलावं तर लागेलच. नमस्कार. महासागरमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विषय काय आहे आज तुम्हाला कळलंच असेल. विषय आहे खरं तर जो महाराष्ट्राला ओढपाळणारा जो प्रश्न आहे त्याचा. खरं तर काल केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांनी सांगितलंय की कुठेही गॅसची कमी नाहीये, गॅसचा तुटवडा कुठेही नाहीये आणि केवळ ही अफवा आहे. आणि राहुल गांधींच्या प्रश्नाला उत्तर देताना हे शब्द त्यांनी बोलल्यानंतर महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पुन्हा एकदा एक खळबळ माजली आहे. याच विषयी आज चर्चा करण्यासाठी आज आपण पाहतोय की दाही दिशाला पेटल्या चुली. आपल्या या कार्यक्रमात उपस्थित आहेत नवी मुंबई हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष दयानंद शेट्टीजी. दयानंद शेट्टी नमस्कार सर. आमच्या या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. त्यानंतर आपल्यासोबत जोडले आहेत संदीप काळे सर, जे मुख्य समूह संपादक आहेत दैनिक महासागर ग्रुपचे. सर तुमचंही आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे. त्याच्यानंतर आपल्यासोबत खरं तर हॉटेल चालक जोडले आहेत, कारण सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे हॉटेल चालकांचा. आपल्यासोबत वाशीवरून मोहन गौडा हॉटेल चालक जोडले आहेत. मोहन गौडाजी आमच्या या कार्यक्रमात तुमचं हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत हॉटेल चालक एरोलीवरून प्रमोद आचार्य जोडले आहेत. प्रमोद आचार्यजी आमच्या या कार्यक्रमात तुमचं हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर कायदे तज्ञ तथा समाजसेविका ऍडव्होकेट सुलक्षणा जगदाळेजी आपल्या कार्यक्रमात जोडले आहेत. मॅडम तुमचंही आमच्या या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. खरं तर कार्यक्रम सुरुवात करूया. या कार्यक्रमामध्ये महत्वाची गोष्ट हॉटेल चालकांना जो फटका बसलाय आणि मुंबईमध्ये जवळपास 20% हॉटेल बंद झालेले आहेत. लग्न सराईचे दिवस आहेत. असं असताना आपल्यासोबत हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष दयानंद शेट्टीजी सोबत जोडले आहेत. दयानंद जी, सबसे बड़ा जो सवाल है कि होटल को सबसे बड़ा प्रॉब्लम हो रहा है, क्या कहना चाहोगे? आप मराठी में भी बोल सकते हैं. मैंने होटल के लिए अभी हेलो दयानंद जी आपका कैमरा ठीक से कीजिए. ये बोलो कि अभी 4-5 दिन दिख रहा है. कैमरा है ना अभी चलो यहाँ से. हेलो ये क्या है, मतलब 4-5 दिन से हम लोग ऐसा परेशान हो रहा है. खाली एक गैस का मुद्दा ही चालू है, बाकी कोई मुद्दा है नहीं है. हर एक आदमी बोलता है कि हमारे पास गैस नहीं, हमारे पास गैस नहीं है, या किधर तो प्रोविजन है क्या. हम लोग अब इसके लिए 4-5 दिन से हम लोग न्यूज चैनल से भी हम लोग बात कर रहे हैं और गवर्नमेंट को भी लेटर भी भेजा है, लेकिन किधर से भी हम लोग को कोई भी प्रोविजन भी ये नहीं मिल रहा है. हम लोग ये सोचता है कि जो हमारा होटल इंडस्ट्री मैक्सिमम डिपेंड ऑन पीएनजी और एलपीजी का. अब इसमें क्या होता है, पीएनजी एलपीजी वाले को इतना परेशान है कि किधर से भी नहीं मिलता है. अभी तक अपना मार्केट एरिया है, अपना एपीएमसी है, एपीएमसी सब एलपीजी कनेक्शन है. उधर पीएनजी अपना पाइपलाइन गैस नहीं है अभी तक. अभी इसके लिए उधर से उधर का सभी बाकी बहुत होटल से बंद हो गया. कोई चूल्हा जला रहा है, कोई कोयला डाल के भट्टी जला रहा है, कोई कैसा तो दिन निकल रहा है अभी इतना ही. और जो आइटम है फ्राई आइटम पूरा कम किया है. अभी डोसा गिसा वगैरह जो भी है कर रहे हैं, वो लोग नहीं कर रहे हैं. अभी इसके लिए हम लोग इतना दिक्कत हो रहा है कि अभी पूरा अपना क्या बोलते हैं, ये बाजू में स्टाफ है, अपना लेबर्स है,
लेबर्स के लिए खाना पकाने के लिए भी हमारे पास तो ये नहीं, कोलसा नहीं, ऐसा हो गया है। अभी कैसे तुम्ही करने तुमचा का मोबाईल गवर्नमेंट को ये कृपया निवेदन बरोबर करता है पकडा. हम लोग. तुम्ही बोलताय एकीकडे आणि कभी- ते होते एकीकडे. तुमचा मोबाईल तुम्ही बरोबर शेट्टी जी, फ्रेम आपका तुमची कैसा बरोबर जो येत है, नाही. जो त्यांना मैं जर आपका- त्याच्यामधलं लक्षात येत नसेल तर अब दुसरं ये- कोणाला तरी बोलायला संधी द्या. मोबाईल हा आता हॅलो? तुम्ही बोलून आरामशीर बोला. आरामशीर बोला. तुमचं हा. म्हणणं जाणारच आहे सगळ्यापर्यंत. तुम्ही असं फ्रेम तुमची दिसली पाहिजे बरोबर. हाँ. नहीं हमारा एक ये निवेदन है. अभी जो हम लोग आप लोग दिलाए, हम लोग आपको शो पहले से अभी अभिनंदन करता है. हम लोग को जो चैनल में बुलाया आप लोग से हम लोग तरफ से हमारा जो दुख सुख है आप सुनने के लिए आप बोल रहे हैं. ये चैनल में हम लोग को बुलाया, इसके लिए हम अभिनंदन करते हैं आप लोग को. लेकिन पहला बात ऐसा है कि 4-5 दिन से हम लोग का ऐसा परेशान है. कोई भी हर एक आदमी बोलता है हमारे पास गैस नहीं, हमारे पास गैस नहीं, हमारा होटल बंद हो रहा है, हमारा स्टाफ लोग भूखा है, हम लोग क्या करने करके. हम लोग इसके लिए इधर भी मार्केट में घूम रहे हैं, उन लोग के लिए कुछ प्रोविजन करेगा करके. लेकिन कोई किसके चूल्हा दिलाएगा तो अभी 1200 चूल्हा 5000 बोलता है. अभी दूसरा गैस का बोले अपना इसका इलेक्ट्रिक का चूल्हा है 5000 का चूल्हा 12000 15000 ऐसा बोल रहा है मार्केट में. अभी कैसा भी करके हम लोग को उसको प्रोविजन करने को नहीं देते हैं. हम लोग इसके लिए गवर्नमेंट से यही निवेदन किया कि हम लोग को होटेलियर को हेलो नहीं, मुझे एक होटेलियर बात को बताओ, इधर- कि जैसा मुंबई में जिस तरह से कहा गया है कि 2 दिन तक होटल चल पाएगी, इतना स्टॉक उनके पास था. नवी मुंबई की क्या हालत है? नहीं अभी भी नवी मुंबई में भी वही है. नवी मुंबई में अभी कोई किसके पास गैस आई नहीं. जो APMC मार्केट में मैं बोला ना, उधर तो गैस सप्लाई नहीं है. वो लोग गैस के सिगड़ी बट्टी लेके आके अभी खाना पका रहे हैं इसमें अपना APMC में. अभी बाकी जगह पे ऐसा हो गया, बाकी जगह भी यही प्रॉब्लम हो गया. ऐसा है तक जो भी है सिगड़ी जलाता है, कोई लकड़ी जलाता है, कोई अपना केरोसिन जलाता है, कोई कैसा भी करके अभी दिन निकल रहा है. अभी तक कितना दिन चलेगा ये. अभी 1-2 दिन में किलो वापस बंद हो जाएगा. इसमें कोई रास्ता नहीं, बाकी कुछ नहीं. अभी लेबर है, इतना लेबर है हम लोग को. लेबर के लिए हम लोग को दे तो खाना को, इसमें भी हम लोग उन लोग को पगार देना पड़ता है, उन लोग को खाना खिलाना पड़ता है. पगार तो बाद में की बात है. अभी फिलहाल तो हम लोग खाना पका के देना पड़ेगा ना. हम लोग के पास कुछ प्रोविजन नहीं है. हम लोग क्या करेगा. अभी आप लोग बोल दीजिए हम लोग को क्या करने करके. काय से आपल्याला जे सांगायचं आहे तो मुद्दा लक्षात आलेला आहे. पण विषय असा आहे की प्रत्यक्षामध्ये असणारी एकूण टंचाई आणि दाखवलं जाते ती टंचाई, याचं गणित कसं, या गणिताकडे तुम्ही कसं पाहता. म्हणजे मार्केटमध्ये अगोदरच 30 ते 40% काळा बाजार चालतो हे थेटपणे सगळ्यांना माहित आहे. हे कोणाला नव्याने सांगायची काही गरज नाहीये. म्हणजे गरीबाचा गॅस त्याला 15 दिवसानंतर लेट मिळतो, तो काळा बाजारात जातो. विशेषतः हॉटेलवाले अव्वाच्या सव्वा पैसे देऊन तो गॅस घेतात. हे नव्याने सांगायची काहीच गरज नाहीये. माझ्यासारख्या जाणकार पत्रकारांचं किंवा ज्याला माहिती आहे अशा पत्रकारांचं एकच म्हणणं आहे की काळा बाजारला प्रोत्साहन देण्याच्या निमित्ताने अजून काहीतरी चांगलं घडतंय, याच्या पलीकडे काही घडत नाही असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं? दयानंद जी, ये काला बाजार तो चालू है. यही हम समझ में नहीं आते हम लोग को. काला बाजार वालों को गैस सिलेंडर मिलता है और हम लोग को होटेलियर के लिए जो लीगली ये करता है तो हम लोग को गैस सिलेंडर नहीं मिल रहा है. ये कैसा तरीका कुछ मालूम नहीं पड़ता है. इसमें क्या गवर्नमेंट खुद तो कुछ रुख लेना चाहिए, क्योंकि काला बाजार में भी 5000 देगा, 3000 देगा, 4000 देगा, वही सब सिलेंडर मिलता है हम लोग को. लेकिन क्या होता है हम लोग के लिए लेके तो हम लोग लीगली बोलेंगे तो हम लोग को नहीं मिलता है. अभी कैसा हम लोग करने का कुछ समझ में आता है. गवर्नमेंट भी बोलता है नहीं वो फ्री हो गया. सेंट्रल गवर्नमेंट में भी आया था कल कोई मिनिस्टर बोल रहा था हम लोग का, सेंट्रल गवर्नमेंट का यूनियन मिनिस्टर बोल रहा था कि नहीं गैस का कोई किल्लत नहीं. अभी नहीं है करके हमको भी पता है. लेकिन इधर तो ब्लैक मार्केट के लिए कौन रोक रहा है. ब्लैक मार्केट अपने स्टेट में तो ब्लैक मार्केट चल रहा है सब. 3,000 4,000 ले रहा है. इसके लिए हम लोग स्टेट क्यों एक्शन नहीं ले रहे. ये बात के ऊपर हम लोग को बहुत टेंशन हो रहा है. कैसा करे अभी आगे कैसा दिन निकलेगा करके. ये ब्लैक मार्केट ऐसा ही चलते रहेगा तो कैसा करेगा हम लोग बिजनेस. अभी कल तो परसों तो पूछा तो बॉम्बे में एक जगह में 16,000 रुपये देके गॅस खरीदा बोलताय. हाँ दयानंद शेट्टी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुमचा आम्ही ऐकून घेतला. खरं तर आपण पुन्हा जाऊया. दुसरे हॉटेल मालक आहेत आपल्याकडे मोहन बोराजी. मोहनजी, तुम्ही वाशी ह्या परिसरामध्ये हॉटेल चालवताय. काय तुमची आताची स्थिती काय. हॉटेल सुरू आहे का हॉटेल बंद होऊ शकते. बंद तो बंद तो कर ही दिया, कई लोग तो बंद कर दिया, लेकिन जिधर टॉप है उनको भी खाना खिलाने के लिए हमारा. तुमचा आवाज म्यूट आहे. तुमचा चेहरा बोराजी, आपका चेहरा हेलो, आवाज म्यूट आहे. हाँ तो बंद तो कर दिया होटल. त्यांचा आवाज येत नाहीये. दुसऱ्याला संधी द्या स्वप्नील जी. आप हेलो सुनाई दे रहे. आ रहा है बोलिए.
हाँ, तो अभी कई होटल ऐसा बंद भी हो गया है, लेकिन अभी खाली स्टाफ को खाना खिलाना भी हमको तकलीफ होने लगा है। अभी चूल्हा जलाना पड़ रहा तुम्हाला है। आवाज और येतोय, दूसरा आम्हाला बात कोणाला ये है, आवाज येत नाही तुमचा. हमारा रिलेटेड जो मिनिस्टर है बोलते हैं कि पूरा हम लोग को कोई तकलीफ नहीं, पूरा का पूरा हम लोग सरबराज करेंगे करके, लेकिन इधर आया तो काला बाजार में हम लोग को सिलेंडर मिल रहा है जो 4,000 का 5,000 का जो रेट में मिल रहा है, लेकिन वो हम लोग को कैसा वर्कआउट होएंगे, क्योंकि हम वो हिसाब से लेके हम किसी को वो खाना खिला ही नहीं सकेंगे. वो हमारा गौरवजी, तुमचा प्रश्न कळालाय. खरं तर सगळ्याच हॉटेल चालकांची अशी परिस्थिती आहे की एकीकडे हॉटेल बंद होतो त्याचा भुर्दंड आणि दुसरीकडे कामगार वर्ग त्यांचा पगार कसा द्यायचा. आपण जाऊया. खरं तर आपल्यासोबत आहेत ऍडव्होकेट सुलक्षणा जगदाळेजी. जगदाळेजी, तुम्ही एक समाजसेविका आहात, त्याचबरोबर एक गृहिणी देखील आहात. काय वाटतं सध्याची परिस्थिती जी आहे गृहिणींची? कारण सरकार एका साईडला म्हणतं की गॅसचा तुटवडा आहे, कुठेच तुटवडा नाहीये, आमच्याकडे कुणाचीही तक्रार आली नाही, असं खुद्द केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणतात. काय सांगतात? नमस्कार. प्रथमतः मला आपल्या न्यूज चॅनलवरती आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रथमतः आभार मानते आपले. आपले जे पेट्रोलियम मंत्री बोलतायत ते योग्य बोलतायत, कारण आपल्याकडे व्यावसायिक व्यापारासाठीचा जो आहे तो या सिलेंडरचा तुटवडा आहे असं दाखवतायत. आता पत्रकार महोदय म्हटलेच होते की ही मला वाटतं की मार्केटमध्ये दाखवण्यासाठी केले, कारण कंझ्युमर ऍक्ट प्रमाणे तुम्ही पाहायला गेलात तर आपल्याला सर्वसामान्य लोकांना घरगुती गॅसवरती आता सध्या तरी काही प्रॉब्लेम येत नाहीयेत. सगळ्यांना घरगुती गॅस हा व्यवस्थित दिला जातोय. फक्त आहे तो प्रॉब्लेम आहे तो हॉटेल व्यावसायिकांचा, आणि हॉटेल व्यावसायिकांचा म्हणजे गॅसचा तुटवडा नाहीये, पण ही कृत्रिम तुटवडा दाखवला जातोय मार्केटमध्ये, की काळा बाजार जो आहे मार्केटमध्ये सिलेंडरचा केला जातोय त्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा तुटवडा दाखवून व्यावसायिकांना याच्यात तुमचं म्हणणं आहे लुटण्याचा प्रयत्न तुटवडा केला दाखवला जातोय जाते. असं मला वाटतंय. तुमचं म्हणणं मला कळलंय. तुमचं म्हणणं तुटवडा दाखवला जाते. दाखवलं जातं संदीप कारण काळेजी, मी तुमच्याकडे येतोय. घरगुती लोकांना याचा काही प्रॉब्लेम नाहीये. नाही, ऐका संदीप काळेजी, मी तुमच्याकडे येतोय. संदीप काळेजी, तुम्ही एकच मुख्य समूह संपादक म्हणून काम करताय. जवळपास 18 जिल्ह्याच्या आवृत्तीला तुम्ही हे करताय. महाराष्ट्राची परिस्थिती काय, खरोखरच कुणाला प्रॉब्लेम नाही आहे का, जसं मॅडम म्हणताय? असं आहे की घरगुती गॅस आपल्या महाराष्ट्रामध्ये किती सुनामी आली आणि काही जर झालं तरी 1 महिना पुरेल इतका स्टॉक आपल्याकडे नेहमी असतो, यात मात्र शंका नाही. मुळामध्ये असं आहे की हॉटेलचा प्रश्न आहे, आणि कुठल्या हॉटेलचा प्रश्न आहे, ज्यांचं इल्लिगली गोष्टी चालतात. म्हणजे एका हॉटेलची कॅपॅसिटी जर 10 माणसाची आहे तर तो 15 माणसाला सेवा देतो, 20 माणसाला सेवा देतो, त्याच्याकडे तुटवडा निर्माण होते, आणि ती तूट भरून काढण्यासाठी तो वाटेल ती किंमत मोजायला तयार असतो. कारण त्याचं सगळं म्हणजे तो काय बिचारा सगळं अनधिकृतरित्या असलेल्या चौकटीमध्ये तो काम करत असतो, त्याला इलाज नाहीये. म्हणजे एकूण परिस्थिती, वातावरण हे सगळं पाहता झालंय असं की याचा कोणाला ताळमेळ नाही. आणि आता जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परिस्थिती निर्माण केलेली परिस्थिती आहे. म्हणजे 30% मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय, 30% हा काळा बाजार सर्रासपणे होतो. म्हणजे पुरवठा अधिकारी, गॅस देणारे, गॅस घेणारे सगळ्यांना सगळं माहित आहे की कुठून कोणाचा गॅस कुठं लपवायचा, कशी चोरी करायची, कशा पद्धतीने न्यायचं, हे सगळ्यांना सगळं माहिती आहे. आता प्रश्न फक्त एवढाच आहे की याच्या माध्यमातून कृत्रिम टंचाई निर्माण करणं, लोकांना आवाच्या सवा विकणं, आणि अजून जे पाप यांच्या माथी ज्या पद्धतीने चोरी करून लोकांना देण्याचा प्रयत्न करतात, ज्यांच्या माथी हे पाप लागते, हे अजून पाप लागायचं आहे, दुसरं काही याच्यामध्ये नाहीये. लोकांना लुटायचं कसं, सर्वसामान्य लोकांना, म्हणजे हॉटेलचाही प्रश्न घ्या तुम्ही, म्हणजे आता गॅसचा टंचाईचा सगळा विषय आहे ते आहे, पण तुम्ही त्याची फूडची क्वालिटी बघा, कुणी तपासते का, काही संबंध नाहीये. तुमचे हॉटेलचं हायजेनिकचं कोणी तपासते का, तपासत नाहीये. गॅसच्या टंचाईचा आपण बोलतोय, पण त्या गॅसशी संबंधित असणारा प्रत्येक घटक आज माणसासाठी काम करतो का, माणसासाठी विचार करतो का, याचा काही ताळमेळ नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे टंचाई म्हणतो की इथं प्रॉब्लेम आहे, तिथं प्रॉब्लेम आहे, हे हॉटेलवाले इतके हुशार असतात, हॉटेलची इतकी पद्धतशीर कार्यक्रम असतो की ते 500 रुपये जास्त मोजतात आणि त्याला देतात आणि त्यांचं काम भागते. आता मुंबईमध्ये हॉटेल कोणती बंद आहेत
की जे खूप सर्वसामान्य गाडीवाले आहेत, ज्यांचं काही ताळमेळ लागत नाही, अशा बिचाऱ्या गरिबांचे हॉटेल बंद आहेत. तुम्ही मला सांगा बरं, कोणातरी एक शेट्टी आहे, त्या शेट्टीचं हॉटेल बंद आहे. मी तुम्हाला चॅलेंज सांगतो, कोणत्या शेट्टीचं हॉटेल काही बंद पडू शकत नाही, कारण शेट्टीकडे हॉटेल चालवण्याची ती टेक्निक असते. शेट्टी व्यवस्थितशीरपणे हॉटेल चालवतो आणि शेट्टीचा व्यवस्थितशीरपणे सगळं चालते. मरतो याच्यामध्ये कोण, की जो म्हणतो की मी प्रचंड इमानदार आहे, मला काही देणे घेणं नाहीये बाबा, मी माझी इमानदारी, माझी नीती कायम ठेवतो या स्वरूपाने. काळेसाहेब, तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की शेट्टीचं हॉटेल व्यवस्थित चालवत, आपल्यासोबत दयानंद शेट्टी आहेत. शेट्टीजी, काय सांगाल, तुमच्या ह्या परिसरात मुंबईमध्ये देखील तुमचं असोसिएशन आहे, शेट्टींच्या हॉटेलला याचं काही फटका बसते? अभी इधर माटुंगा में रामाश्रय बंद है सर जाके देख के आ सकते हैं, वो भी शेट्टी लोग का होटल है, रामाश्रय है मटुंगा में, वो बंद है। ऐसा ही और दूसरा भी काफी होटल्स है, उसमें जो भी फ्राई पैन का जो आइटम है, जो अपना डोसा बनाने का है, दूसरा कुछ बनाने का जो फ्राई पैन करता है बंद करके रखा है। अभी शेट्टी लोग जरूर है, पैसा जास्ती लेके गैस लेता है, बराबर है, वो लोग क्या मजबूरी है, वो बिजनेस उसका है, वो लोग वही सबसे क्या करते हैं, उन लोग को दूसरा कुछ रास्ता प्रोविजन नहीं है, इसके लिए बंद रखेगा तो उधर स्टाफ को संभालना पड़ता है, और क्या करेगा, बाकी कुछ रास्ता नहीं है उन लोग के पास। इसके लिए वो लोग जो भी करते हैं, पैसा देके जास्ती पैसा लेके गैस मंगा के, वो भी अपना रोजी का डेली खाने वाला बहुत लोग है इधर। अपना जो लेबर है, आम लेबर थोड़े छोटे उसल पाव मिसल पाव ये सब खाने वाला भी होटल में आता है, उन लोग को प्रोवाइड फूड प्रोवाइड करने का है। इसके लिए वो लोग किधर से भी करके कैसा भी करके गैस प्रोवाइड करके रख देता है। लेकिन एक बात ऐसा है कि ब्लैक मार्केट में गैस मिल रहा है, देख जो हम लोग लीगली क्यों नहीं मिल रहा है, ये बात के ऊपर हम लोग बहस करना चाहता है। और क्या जो भी जास्ती दे के पैसा दे के, मार्केट का नियम है, वो कभी बाजी का 100 रुपए दे के ले जाता है, 20 रुपए में भी आता है बाजी, ऐसा नहीं कि 20 रुपए कॉन्स्टेंट रहता है। लेकिन वो टाइम पे रोज रोज मेनू नहीं बढ़ाता है कोई, मेनू अपना ही मेनू एक ही रहता है, 50 रुपए 50 रुपए प्लेट ही रहता है, यही सब। अभी गैस भी जास्ती देगा तो गैस को बढ़ाता नहीं ना सर, ऐसा है। आपका जरूर सुन रहे, लेकिन उसके पहले हम लोग सुनेंगे हरदीप सिंह पुरी जो है हमारे पेट्रोलियम मंत्री, उनका स्टेटमेंट जो था कल, वो क्या था? They are exceeding 100%. There is no shortage of petrol, diesel, kerosene, ATF or fuel oil. The availability of petrol, diesel, aviation, turbine fuel, kerosene and fuel oil is fully assured. Retail outlets across the country are stocked and supply chains for these products are functioning normally. Additional allocation of PDS kerosene has been issued to all the states. Honorable Speaker Sir, natural gas supply has been managed through prioritized allocation and the position is stable, well beyond immediate need. India produces approximately 90 million metric standard cubic meters per day of natural gas domestically. A further 30 million metric standard cubic meters per day was previously imported through Gulf sources, now affected by the force majeure declaration of a major Qatari processing facility. The force majeure declaration, the natural gas. खरं तर हे स्टेटमेंट ऐकल्यानंतर आपल्याला कळतंय की पेट्रोलियम मंत्री यांनी सांगितलं आहे की गॅसचा, पेट्रोलचा, डिझेलचा साठा पुरेसा आहे. या सगळ्या गोष्टी असताना जगदाळे मॅडम, मी तुमच्याकडे पुन्हा येतोय. खरं तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे, आतापर्यंत जर सगळा साठा परिपूर्ण आहे तर मग गॅसची दरवाढ का करण्यात आली आहे? आणि विशेष म्हणजे जर कुठल्याही प्रकारचा गॅस कुठल्याही देशातून आयात झाला नाही, असं असतानाही प्रति गॅसच्या सिलेंडर मागे 60 रुपयाची दरवाढ करण्यात आली आहे. काय वाटतं तुम्हाला? जगदाळे मैडम। दयानंद शेट्टी जी, आपने एक स्टेटमेंट सुना है जहां पे यहाँ पे पुरी जी कह रहे हैं कि इस तरह से उन्होंने कहा है कि कोई सब कुछ भरपूर है तो भी इन्होंने जिस तरह से दरबार जो की है, क्या लगता है आपको? नहीं, उन्होंने बोलता है, मिनिस्टर में बोलता है, बराबर है, मैं भी सुना है, उससे पहले भी सुना है, कल भी सुना है, यही बात सुना है कि सब आप बराबर हो जाएगा, कोई 1-2 दिन में पूरा बराबर हो जाएगा। लेकिन क्या होता है, इधर से अभी ब्लैक मार्केट खत्म ही नहीं हो रहा है, इसके लिए लोकल प्रशासन क्यों नहीं एक्शन ले रहे? जो हम लोग का ये कहना है कि अभी इतना ब्लैक मार्केट चल रहा है और सर हर चीज के लिए एसेंशियल है। जो होटल इंडस्ट्री अभी एक साइड में लग्जरी है, एक साइड में एसेंशियल भी है। जो लोकल पब्लिक है हमारे इधर एमएमआर एरिया में,
मैक्सिमम लोग होटल में खाना खाने वाला रहता है। इन लोग को तो गैस नहीं तो कुछ खाना पकाने कोई प्रयोजन नहीं रहता है। वो टाइम पे क्या करता है, ऐसा ब्लैक मार्केट इतना चलता है, फिर भी लोकल प्रशासन क्यों उसके ऊपर ध्यान नहीं दे रहे। अभी इतना सेंट्रल गवर्नमेंट भी बोलते हैं तो कानून, नया कानून भी एक किया, इम्प्लीमेंट किया कि उन लोगों के ऊपर सीधा डायरेक्ट जेल ये करता है, लेकिन फिर भी इन लोग को इम्प्लीमेंट कर रहे हैं, उसमें क्या इसका पार्ट है लोकल प्रशासन का, ये हम लोग पूछना चाहते हैं। जगदाळे मॅडम, मी तुमच्याकडे येतोय. ज्या पद्धतीने आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांनी सांगितलं आहे की कुठलीही कमतरता नाहीये, पेट्रोल डिझेल असो अथवा गॅस असो, भरमसाठ साठा आहे. असं असतानाही कुठलाही गॅस आयात न होता ज्या पद्धतीने घरगुती गॅसचा दरवाढ झाली आहे 60 रुपयाची, काय वाटतं? नाही अशा मला तर वाटतं की आता युद्धाची किती आपल्यावरती परिणाम झाला तो वेगळी भाग आहे. कारण सध्या असं वागवलं जातंय प्रसार माध्यमाच्या नाही. ऍक्च्युली मला ह्या गोष्टी अधोरेखित कराव्या वाटतात की प्रसार माध्यमांच्या द्वारे ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात की म्हणजे सध्याची परिस्थिती पाहायला गेल्यानंतर की मार्केटमध्ये आणीबाणी निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आणि हे सगळं सर्वसामान्य लोकांवरती गॅस दरवाढ जी झालेली आहे ती सर्वसामान्य लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. आपल्याकडे घरगुती गॅस स्वतः म्हणजे निर्माण केला जातो इंडियामध्ये, त्याला काय आपल्याला बाहेरून आणावं लागत नाही. त्याच्यामुळे घरगुती गॅस धारक जे आहेत तर त्यांना त्याची गॅस वाढ करण्याची गरज नाहीये, परंतु केली गेलेली आहे. आणि जर हॉटेल व्यावसायिकांचं बोललं गेलं तर आता हॉटेल व्यावसायिकांचं आपण म्हणणं ऐकतोय की त्यांना ते म्हणतात की आम्हाला म्हणजे नाहक त्रास दिला जातोय. पण नाहक त्रास देण्यासाठी जी परिस्थिती निर्माण यापूर्वी ह्या म्हणजे ज्यांनी केली ते पण त्याला तितके जबाबदार आहेत. तुम्ही काही लिगल गोष्टी आहेत त्याला जर तुम्ही परत सपोर्ट करत असाल म्हणजे इनलिगल गोष्टीला तर ते चुकीचंच आहे. आणि जे सर्वसामान्यांना ह्या गॅस दरवाढीच्या बाबतीत वेठीस धरले ते चुकीचंच आहे मी म्हणेन. अगदी अगदी. कारण काय झालं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बघायला गेलं तर युद्ध हे एक कारण बनलं की काय असं आपल्याला वाटतं. कारण सध्याची परिस्थिती सगळ्यात मोठी धुराड पडली ती म्हणजे मुंबई पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये असणारे हॉटेल चालक यांच्यावरती. कारण गाव खेड्यामध्ये किंवा तालुक्या पातळीवरती, जिल्हा पातळीवरती चुलीवरती स्वयंपाक करून काय हॉटेल चालत आहेत, पण मुंबई पुण्यामध्ये हे शक्य नाहीये. असं असताना या ठिकाणची हॉटेल इंडस्ट्री कुठपर्यंत आपला जीव वेटिंग करून पाहिजे हे महत्वाचं आहे. सर मोहन गौड़ा सर, मैं तुमच्याकडे जाता जो आपल्याकडे खूप कमी वेळ राहिलाय. क्या आपको लगता है कि आपके अभी जो सिचुएशन है, होटल सारे बंद हो रहे हैं, लेकिन कब तक आप झेल पाओगे? ये तो हम लोग झेलने के जैसा है ही नहीं, ये तो मजबूरी का हिसाब से हम लोग झेल रहे हैं अभी, क्योंकि गवर्नमेंट का भी आश्वासन मिला है हम लोग को हो जाएगा, 1 हफ्ते में हो जाएगा या 15 दिन में हो जाएगा। जब मैक्सिमम बोलेगा तो हम लोग 1 महीने तक ये कंट्रोल कर सकते हैं। उसके बाद में जो भी हम लोग का इसमें होटल का इससे हाथ से बाहर जाएगा तो बाद में हम लोग बंद करके जाना पड़ेगा। बंद करके जाएगा तो अपने साथ में एक होटल में 50-60 लोग काम करते हैं, मेन लेबर के ऊपर हम लोग कहते हैं। एक बार लेबर निकल जाएगा तो बाद में वापस चालू करने के लिए हमको लेबर का आपूर्ति हो जाएगा, आएगा नहीं लेबर की कोई। ऐसा हिसाब से हम लोग होटल इंडस्ट्री चलता है, वो भी महाराष्ट्र के जैसे बॉम्बे जैसे सिटी, बॉम्बे ताना वाची, इसमें कौन सा भी इसमें प्रोविजन नहीं दिख रहा है हम लोग को। ना भट्टी जलाने का भी सेंट्रल गवर्नमेंट ने जो थोड़ा रिलैक्स किया, क्यों नहीं तो क्या होता है हम लोग को पोल्यूशन कंट्रोल वाला का बहुत हैरेसमेंट रहता है। उन लोग बोलते हैं कि पोल्यूशन कंट्रोल बोलता है ये तो गैस जो है अपना ये भट्टी जलाने का नहीं है, तंदूरी भट्टी जलाने का नहीं है, सिगड़ी जलाने का नहीं है, सब रिस्ट्रिक्शंस है बॉम्बे सिटी में। और क्या हम लोग को तो इतना स्पेस भी नहीं है, बाहर जाएगा बिल्डिंग में किधर अपन चूल्हा जले से बैठेगा। ये बहुत दिक्कत हो रहा है। इसके लिए जो ब्लैक मार्केट में जो मिलता है उसको लेके आके हम लोग पका के दे रहे हैं अभी, और 10-15 दिन के बाद में क्या हाल होता है हम लोग बोल नहीं सकते इसके बारे में। नहीं, चलो ठीक है. प्रोग्राम बस हमारा बहुत कम ड्युरेशन जाता जाता मॅडम मी तुमच्याकडे येतोय, फक्त कमी वेळ आहे. मला एक सांगा की सध्या तुम्ही गृहिणी म्हणून आहात, नवी मुंबईमध्ये गृहिणी किंवा महिलांना याचा फटका बसलाय का? म्हणजे सिलेंडर वेळेत भेटत नाही असं काही तक्रार आहे का? हो नक्कीच. कारण आता गॅस जे व्यावसायिकांचा फटका बसलेला आहे तसा घरगुती गॅस धारकांना पण फटका बसलाय. कारण व्यवस्थित सिलेंडर जे मिळायला पाहिजे होतं, घरगुती गॅस जे सिलेंडर वापरतात लोक, म्हणजे ज्यांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा होतो त्यांना तेवढा मोठा काही फटका बसलेला नाहीये. पण जो सिलेंडरद्वारे गॅस पुरवठा होतो घरगुती वापरासाठी त्यांना नक्कीच फटका बसलाय. कारण त्याचे घरगुती सिलेंडर हे हॉटेल व्यावसायिक वापरायला लागलेत मोठी किंमत देऊन सध्या. तर त्याच्यामुळे घरगुती महिलांना त्याचा नक्कीच फटका बसतोय.
ओके तो मोहन जी जाता जाता मैं तुमच्याकडे येतो. मोहन जी, क्या लगता है आपको, आपका जो होटल इंडस्ट्री, आपका जो एरिया है, कब तक आप यहाँ पे आपका बिजनेस चला पाओगे? मोहन जी, मोहन जी, आपका आवाज ठीक से नहीं आ रहा. बार एंड रेस्टोरेंट है जो अंदर फूड को कंप्लीट किया गया है. खाली आपल्याला आवाज तुमचा ठीक येत नाही. खरं तर आवाज ठीक येत नाही. या कार्यक्रमामध्ये दयानंद शेट्टी जी आपण जॉईन झालात, मॅडम आपण जॉईन झालात, आपल्या सगळ्यांचं खरं तर मनापासून आभार आणि धन्यवाद. कारण सध्या पाहतोय की महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये एका घडीला पूर्ण महाराष्ट्र चुलीवरती आता उठला असताना देखील अशा परिस्थितीमध्ये हॉटेल इंडस्ट्री धोक्यात आली आहे. हॉटेल इंडस्ट्रीचं देखील फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी काही हॉटेल बंद होत आहेत. सरकार देखील आता सरकारने स्पष्ट केलं आहे की आमच्याकडे कुठेही तुटवडा नाहीये. त्यामुळे नक्की या दोघांमध्ये अंतर जे पडतंय ते काय आहे ते पाहणं गरजेचं आहे. असेच कार्यक्रम पाहण्यासाठी आपण पाहत राहा महाराष्ट्र गणून आणि आपण सगळे आपल्या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद.